नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या बोला शेट या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करतो. मित्रांनो, सर्व भारतीयांचं हार्दिक अभिनंदन. कारण आपण काल एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी ही जिंकलेली आहे आणि त्याचा गर्व आपल्याला सर्वांना असायला पाहिजे. आपण ऑपरेशन सिंदूरनंतर ऑपरेशन तिलक हे सुद्धा तेवढ्याच सक्सेसफुली पूर्ण केलेलं आहे. मित्रांनो, काल भारताने ट्रॉफी जिंकली आणि पाकिस्तान हा भिकारी चोरटा ते जिंकलेली ट्रॉफी घेऊन चोरून पळून गेला. शेवटी पाकिस्तानने त्याची नियती ही सर्व जगाला दाखवूनच दिली आणि त्यांची जी मानसिकता आहे, चोरटी, भिकारी, दहशतवादी, आतंकवादी आणि कटोरा घेऊन इकडे तिकडे फिरण्याची, प्रत्येक देशाकडे भीक मागायची, अल्लाह के नाम पे दे दो, अल्लाह के नाम पे दे दो, ही त्यांची जी मानसिकता आहे ना, ती त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलेली आहे. मित्रांनो, तर काल भारताने एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी ही जिंकली आणि ती जिंकल्यानंतरून भारताने त्याचा स्टान्स क्लिअर केला की आम्ही जो नक्वी असीम मुनीरच्या एकदम जवळचा आहे, जो असीम मुनीर पाकिस्तानचा लष्कर प्रमुख आहे, त्या लष्कर प्रमुखाच्या जवळचा हा नक्वी, तर हा नक्वी भारताला ट्रॉफी देणार होता. आणि भारताने सांगितलं की जो व्यक्ती आमच्या भारतावरती टीका करत असतो, म्हणजे हा जो नक्वी आहे तो भारतावरती टीका करत असतो, भारतीय सैन्यांविषयी वाईट साईड बोलत असतो, भारताच्या खेळाडूंना ट्रोल करत असतो, त्यांना नावं ठेवत असतो, त्यांना वाईट साईड बोलत असतो, त्या नक्वीकडनं आम्ही ट्रॉफी घेणार नाही असं भारताच्या खेळाडूंनी सांगितलं आणि तसं त्यांनी करून देखील दाखवलं. मॅच संपली. मॅच संपल्यानंतरून पाकिस्तान रनरअप होता आणि पाकिस्तानचे जे खेळाडू होते त्यांना रनरअपचा जो अवॉर्ड होता तो नक्वीकडनं मिळणार होता. पण त्या नक्वीने काय केलं, तो रनरअपचा जो अवॉर्ड होता पाकिस्तानच्या खेळाडूंना दिला नाही. याच्यामुळे काय होणार होतं की जर त्यांनी रनरअपचा जो अवॉर्ड आहे तो पाकिस्तानच्या खेळाडूंना जर दिला असता तर त्याला भारताला ट्रॉफी देता आली नसती, तर ट्रॉफी भारताला दुसऱ्या व्यक्तीकडनं आपोआप मिळाली असती. पण त्या नक्वीने काय डोकं लावलं, त्याला तो अशा इगोमध्ये होता, अशा संभ्रमात होता की चला तुम्ही जरी ट्रॉफी जिंकलेली आहे ना तरी ट्रॉफी देणारे कोण आहे, नक्वी, असं त्याला वाटत होतं. ट्रॉफी शेवटी पाकिस्तानच्या व्यक्तीकडनंच घेणार असं त्याला वाटत होतं. त्यामुळे त्याने काय केलं, पाकिस्तानला रनरअपचा अवॉर्ड त्यांनी दिला नाही. त्याच्या जे खेळाडू आहेत त्यांना ते रनरअपचा जो हे असतो ट्रॉफी वगैरे ते त्यांनी दिली नाही, जेणेकरून भारताला त्याला हे मिळेल, संधी मिळेल ट्रॉफी देण्याची, असं त्याचा मनात उद्देश होता. परंतु भारतीय खेळाडू त्याच्यापेक्षा 2 पावलं पुढे आहे आणि भारतीय तेवढेच हुशार आहे आणि भारतीय खेळाडू हे ट्रॉफीचे भुकेले नाही. आणि भारतीय BCCI बोर्ड जे आहे ते अत्यंत श्रीमंत बोर्ड आहे आणि सध्या ICC वरती रूल जर करतं आहे ना तर BCCI बोर्ड करतं आहे. ते अशा 50 ट्रॉफ्या आहे ना भारत आहे ना त्यांच्या खेळाडूंसाठी बनवून देईल. परंतु काय, एक लोगो, एक मार्क असतो आणि एक स्पोर्ट्समॅनशिप असते. तर नक्वीनी जर भारतीय खेळाडू म्हणत होते की आम्हाला त्यांच्याकडनं घ्यायची नाही आहे, तर मोठ्या मनाने दुसऱ्या व्यक्तीला, म्हणजे भारतीय खेळाडू असं म्हणत होते की आम्ही जे आहे बांगलादेशचे चेअरपर्सन जे आहे ते सुद्धा तिथे उपस्थित होते, त्यांच्याकडनं ट्रॉफी घ्यायला तयार आहोत. परंतु जे नक्वी आहे त्यांच्याकडनं घ्यायला तयार नाही. परंतु नक्वीने काय केलं, त्याच्या इगोमध्ये येऊन तो म्हटला की नाही, देणार तर ट्रॉफी मीच. परंतु भारतीय खेळाडू म्हटले की आमच्या देशाच्या स्वाभिमानासमोर ही ट्रॉफी आम्हाला कवडी मोल वाटते आणि त्यांनी ती ट्रॉफी स्वीकारली नाही. भारतीय खेळाडू हे भरपूर वेळ ब्रॉडकास्टर्स जे असतात त्यांना इंटरव्ह्यू देत राहिले, मैदानावरती रेंगाळत राहिले, परंतु ते ट्रॉफी घ्यायला गेले नाही. आणि तो नक्वी तिथे वाट पाहून त्याला कंटाळा आला आणि तो तिथून निघून गेला. परंतु निघून जाताना चोरटा, भामटा नक्वी आणि पाकिस्तानच्या लोकांची भिकारी नीती, कटोरा घेऊन इकडे तिकडे फिरण्याची नीती त्यांनी सिद्ध केली. तो ट्रॉफी आणि मेडल घेऊन सुद्धा पळून गेला, असा तो चोरटा नक्वी. आता या विरोधात BCCI 100% ICCला कंप्लेंट करणार आहे की जर भारतीय खेळाडू म्हणताय की तो व्यक्ती आमच्या शत्रू देशाचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे आणि त्या शत्रू देशाच्या रिप्रेझेंटेटिव्हकडनं आम्ही कशा प्रकारे आम्ही हे घेणार आहे, ट्रॉफी घेणार आहे, असं BCCI ICCला सांगणार आहे. आणि त्या कारणामुळे भारतीय खेळाडू जर म्हणत होते की आम्हाला दुसऱ्या व्यक्तीकडनं द्यावं ट्रॉफी, तर त्यांनी दुसऱ्या व्यक्तीकडनं ती ट्रॉफी द्यायला हवी होती. असा अट्टहास का की नक्वीनीच नाही का ट्रॉफी द्यावी,
हे सगळ्या गोष्टी BCCI ICCला सांगणार आहे. मी तुम्हाला 100% सांगतो. ICCचे चेअरपर्सन अध्यक्ष हे जयेश शाह आहे आणि ते अमित शहाचे पुत्र आहे. त्या कारणामुळे निकाल तर आपल्याकडनंच लागणार आहे, कारण की BCCI हाच ICCला चालवतो. BCCI सारखा श्रीमंत क्रिकेट बोर्ड आता कोणताच उरलेला नाही आहे. एक जमाना होता BCCI खूप त्यांचे हाल होते. एक जमाना होता आणि एक जमाना आता आला. BCCI हा सर्वात श्रीमंत बोर्ड आहे. भारताने भरपूर गोष्टी ज्या आहेत त्या सिद्ध केलेल्या आहे. भारतीय लोकांनी त्या सिद्ध केलेल्या आहे. त्यामुळे लवकरच नक्वींवरती कारवाई होईल अशी मी अपेक्षा करतो आणि नक्वीनी आणि पाकिस्तानी चोरट्यांनी, भामट्यांनी, आतंकवादी, दहशतवादी मानसिकतेच्या लोकांनी ती ट्रॉफी जी आहे ती भारताला रिटर्न करून द्यावी. आणि त्यांचा जो इगो आहे ना, ज्या इगोला ती मात्रही किंमत नाही, कारण ती बॅकअप नाही. यार तुमची इकॉनॉमी बघा, तुम्ही इकडे तिकडं कटोरा घेऊन फिरता, तुम्ही आतंकवादी हल्ले करता, तुमच्या देशामध्येच नाही का, देशातले लोकच जे आहे बाल्टिस्तान या देशातले या भागातले लोक ते तुमच्या विरोधात उठाव करताय, तुमच्या सैन्यांना मारताय आणि तुम्ही इकडे तिकडे जाऊन अमेरिकेला जाऊन अमेरिकेची चाटत असतात, चायनाची चाटत असतात. तसं भारत कोणाची चाटत नाही मित्रांनो, हे लक्षात घ्या. हे पाकिस्तानी लक्षात ठेवावं आणि पाकिस्तानच्या लोकांनी सुद्धा लक्षात ठेवावं आणि आमची ट्रॉफी ही आम्हाला रिटर्न करावी, हीच त्यांच्याकडनं एक स्पोर्ट्समॅनशिप म्हणून अपेक्षा करतो. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खाली कमेंट देखील करा. तुम्हाला काय वाटतं, पाकिस्ताननी जो चोरटे भामटेपणा केलेला आहे त्यावरती तुम्ही कमेंट नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.